कालच्या रात्रीचा एक किस्सा सांगतो। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते मला म्हणाले की अरे, आपल्या समाजासाठी एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये काही निधी आहे आणि तो निधी आपल्या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला जातो, पण हा निधी नेमका कुठे जातो हे तुला माहिती आहे का? हे स्वप्न मला रात्री पडलं आणि सकाळी मी उठलो, वर्तमानपत्र वाचत होतो, तर वर्तमानपत्रामध्ये एक बातमी धडकली की समाज कल्याणचा म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा कुठे खर्च केला जातो आहे याची एक महत्त्वाची बातमी आजच्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळाली। आणि त्या बातमीमध्ये ज्या हॉटेलचं नाव सांगण्यात आलेलं होतं, ज्या हॉटेलमध्ये हा सगळा पैसा खर्च करण्यात आलेला होता, ते हॉटेल मी थोडंसं वेबसाईटवरती सर्च केलं आणि ते हॉटेलचं चित्र पाहून मी थक्क झालो, कारण तिथे आपल्या समाजासाठी जो आवश्यक असलेला किंवा जो आपल्या समाजाच्या कल्याणासाठी पैसा राखीव ठेवला जातो तो पैसा तिथे खर्च केला जात होता। त्या हॉटेलचं हे चित्र आहे। हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की या हॉटेलमध्ये हा पैसा कुठे खर्च केला जातो। अगोदर हे हॉटेल कसं आहे हे आपण बघूया। हे हॉटेल एक रिसॉर्ट आहे, इथे स्पा सेंटर आहे, इथे बरंच काही आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर या हॉटेलमध्ये अशी एक रूम आहे ज्या रूमवरती हा पैसा खर्च केला जातो। या रूमचं भाडं आहे 9,600 रुपये एका दिवसाचं। या रूमवरती आपला समाज कल्याणचा पैसा खर्च केला जातो। दुसरं, इथं स्विमिंग पूल आहे, इथे अधिकारी आपले मस्त मजे करायला आलेले असतात, ते याचा मस्त आनंद घेत असतात, त्यांच्यासाठी हा पैसा खर्च केला जातो। हा सगळा स्विमिंग पूलचा म्हणजे सेटअप आहे। तुम्हाला जर समजा सनबाथ घ्यायचा असेल तर त्याची व्यवस्था देखील इथं करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते। हे तिथलं जेवणाची व्यवस्था आहे, जिथे हे सगळे आपला पैसा खर्च करून हे अधिकारी जेवण करतात। हे तिथलं एक ट्रेनिंग सेंटर आहे, जिथं हे बसून असं मस्तपैकी ट्रेनिंग घेतात आणि इथे आपला सगळा पैसा खर्च केला जातो। आता नेमकं प्रकरण काय आहे आपण एकदा बघायचं आहे। हे जे सगळे चित्र मी तुम्हाला दाखवले हे चित्र आहेत लोणावळ्याच्या एका हॉटेलचे, आणि या हॉटेलमध्ये बार्टीने जवळपास 20 लाख रुपये खर्च करून एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं। आता हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग खरं तर यशदा नावाच्या एखाद्या संस्थेमध्ये देखील करता आलं असतं, किंवा इतर जे काही विद्यापीठं आहेत, संस्था आहेत पुण्यामधल्या, तिथं कुठेही करता आलं असतं एखादं सभागृह घेऊन। पण हे ट्रेनिंग थेट कुठे ठेवण्यात आलं तर ते लोणावळ्यामध्ये ठेवण्यात आलं। आणि लोणावळ्यामध्ये नेमकं काय प्रकार घडला हे आपल्या लक्षात आपण बघितलं पाहिजे। या ट्रेनिंगसाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। आता हा 20 लाख रुपयाचा खर्च कशासाठी करण्यात आलेला आहे? 2 दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी। ही कार्यशाळा कोणासाठी आहे? हे कार्यशाळा आहे अधिकाऱ्यांसाठी, म्हणजे समाज कल्याणचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा होती। या कार्यशाळेसाठी जवळपास सरकारी निधीमधून म्हणजे बार्टीच्या निधीमधून जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे। आता पुढचं बिल आणखीन त्याचं काही आलेलं नाही, त्याच्यामुळे हा फक्त प्राथमिक अंदाज आहे। हा पैसा अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी वापरला जाणे अपेक्षित आहे, पण हा पैसा या ट्रेनिंगसाठी वापरला गेलेला आहे, जिथे हे ट्रेनिंग पार पडलेलं आहे। आता हे जे ट्रेनिंग पार पडलेलं आहे हे ट्रेनिंग नेमकं कुठे पार पडलेलं आहे तर हे आहे लोणावळ्याचं इक्षणा रिसॉर्ट। हे इक्षणा रिसॉर्टमध्ये हे ट्रेनिंग पार पडलेलं आहे। आता तुम्ही जर ट्रेनिंग हा जर विषय निघाला तर आपल्याला असं दिसेल की पुण्यामध्ये यशदा नावाची जी संस्था आहे, या यशदा नावाच्या संस्थेमध्ये सहसा अधिकाऱ्याच्या ट्रेनिंग होत असतात, कारण ते एक महत्त्वाचं सेंटर आहे आणि ते सरकारी सेंटर आहे आणि तिथे ह्या सगळ्या ट्रेनिंग पार पडतात। पण बार्टीचं ऑफिस ही पुण्यामध्ये आहे, यशदाचंही ऑफिस पुण्यामध्ये आहे। बार्टीला यशदामध्ये जाणं खूप कन्व्हिनियंट होतं, पण तिथे न जाता हे कुठे पोहोचलेले आहेत? हे इक्षणा रिसॉर्टमध्ये लोणावळ्याला पोहोचलेले आहेत। म्हणजे ट्रेनिंग कुठे झालं पाहिजे, ट्रेनिंगसाठी सेंटर कुठलं असलं पाहिजे? बार्टी काय करू शकली असती? बार्टी एकतर पुणे विद्यापीठाचं एखादं चांगलं सभागृह घेऊ शकली असती, जिथं सगळे शैक्षणिक ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या फॅसिलिटी तिथं मिळाल्या असत्या आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग झालं असतं। पुणे विद्यापीठामध्ये घेता आलं नसतं तर कुठल्या तरी एखाद्या महाविद्यालयामध्ये हा सगळा सेटअप त्यांना मिळाला असता, किंवा यशदा जी सरकारी संस्था आहे त्या सरकारी संस्थेमध्ये देखील हा सगळा सेटअप त्यांना मिळाला असता। पण तिथे न जाता हे कुठे पोहोचलेले आहेत? डायरेक्ट लोणावळ्याला पोहोचलेले आहेत आणि लोणावळ्यामध्ये जाऊन त्यांनी इक्षणा रिसॉर्टमध्ये हा सगळा ट्रेनिंगचा पराक्रम केलेला आहे। आता या ट्रेनिंगमध्ये जिथे अधिकारी थांबणार आहेत त्या अधिकाऱ्यांची ही रूम आहे, बेडरूम आहे।
म्हणजे जिथे अधिकारी मुक्कामाला थांबणार आहेत त्यांची ही बेडरूम आहे. आणि या बेडरूमची जी काही एका रात्रीचं भाडं आहे ते आहे 9,600 रुपये. म्हणजे ट्रेनिंग 2 दिवसाचं होतं, तर एका रूमचं भाडं 9,600 म्हणजे जवळपास 19,200 रुपये इतकं कॅल्क्युलेशन जर आपण करून बघितलं. हे फक्त रूमचं आहे, जेवणाचा खर्च वेगळा आहे, जेवणासाठी वेगळं बिल आहे. एका अधिकाऱ्यासाठी फक्त राहण्याची व्यवस्था ही जवळपास 20,000 रुपये होती. या 20,000चा खर्च करून या अधिकाऱ्याला लोणावळ्यामध्ये ठेवलं होतं. यशदामध्ये ही जी संस्था आहे, यशदा नावाची, ही संस्था सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करते आणि सरकारचा निधी देखील त्यांच्याकडे असतो आणि अतिशय अल्प खर्चामध्ये, म्हणजे आता यांचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणखीन बाकी आहे, तो आणखीन दिला गेला नाही. खरं तर पुण्यामधून तिकडं ट्रॅव्हलिंग करायची गरज देखील भासली नसती जर यशदामध्ये किंवा पुणे विद्यापीठामध्ये जर ही ट्रेनिंग झालं असतं तर. पण यशदा किंवा पुणे विद्यापीठामध्ये हे ट्रेनिंग न होता ते इक्षना रिसॉर्टमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जवळपास इतका पैसा खर्च केलेला आहे. आता बार्टीचा जो महत्त्वाचा उद्देश काय आहे? बार्टीचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की बार्टीने अनुसूचित जातीच्या समूहाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो पैसा आहे हा पैसा अनुसूचित जातीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी खर्च केला जावा. त्यांच्यासाठी हा निधी इथं वापरला जाणं अपेक्षित आहे. पण इथे हा निधी न वापरता तो कुठे वापरला जातो हे आपण बघितलेलं आहे. याच्या पुढे जाऊन आता 2011 मध्ये शासनाच्या माध्यमातून एक नियम तयार करण्यात आलेला होता की अधिकाऱ्याचं प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण सरकारी केंद्रावरती व्हावं. उदाहरणार्थ यशदा इथं हे प्रशिक्षण होणं अपेक्षित होतं, पण हे यशदामध्ये न झालेलं नाही, तर हे इक्षना रिसॉर्ट लोणावळ्याला झालेलं आहे. त्याच्यामुळं या नियमाचं तर हे उल्लंघन आहेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी आणि आलिशान रिसॉर्टमध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठी मनाई आहे. हे शासनाने 2011 मध्ये ठरवलेलं होतं. आपण ते नियम देखील पाळले गेलेले नाहीत. पुण्यात सरकारी जागा असतानाही लोणावळ्याची जागा कशासाठी निवडलेली आहे हा प्रश्न आहे. मी जसं म्हणालो की यशदाची जागा आहे, पुणे विद्यापीठाची जागा आहे. बार्टीने आतापर्यंत तिथे बरेचसे ट्रेनिंग घेतलेली आहेत, पण हे अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग लोणावळ्याला कशामुळे गेलेलं आहे याचा मात्र कुठलाही खुलासा आणखीन तर झालेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा सामाजिक न्यायाचाच प्रकार आहे का, याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. कारण हा सामाजिक न्यायाचा प्रकारच नाही आहे. हे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अवमान आहे की जो समाज कल्याणचा पैसा आहे, सामाजिक न्यायाचा पैसा आहे, लोकांच्या कल्याणासाठीचा पैसा आहे, हा अशा प्रकारे खर्च केला जातो आहे. आता पुढे त्याचं काय केलं पाहिजे हे देखील सांगणं गरजेचं आहे की नेमकं असं जर होत असेल तर काय करायला पाहिजे. याचं एकतर कडक ऑडिट व्हायला पाहिजे आणि हे एखाद्या त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. कार्यशाळामध्ये अनेक जे नियम आहेत ते नियम लागू करायला पाहिजे आणि असं जर कोणी नियमाचा उल्लंघन करत असेल तर तिथल्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई देखील झाली पाहिजे. आणि प्रशिक्षणाचा खर्च आणि त्याची जी काही निष्पत्ती आहे ही सगळी सार्वजनिक करणं गरजेचं आहे बार्टीच्या वेबसाईटवरती. म्हणजे खऱ्या अर्थानं अशा ज्या काही प्रकार आहेत याला थोडासा आळा बसू शकतो. आणि हा जो काही समाजाचा पैसा आहे हा समाजाचा पैसा समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला खर्च करता येऊ शकतो. पण हा समाजाच्या कल्याणाचा पैसा हा अधिकाऱ्यांच्या मौजमजेसाठी खर्च केला जातोय का, असा संतप्त सवाल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी विचारत आहेत आणि याचं उत्तर बार्टीला द्यावं लागेल.